नमस्कार. लवकरच आपल्या सगळ्यांसमोर एक अभंग घेऊन येत आहे. त्याची संकल्पना, गायन, मूळ संगीत आणि निर्मिती हे माझं आहे. स्वामी स्वरूपानंदांची रचना आहे. अभंग रेकॉर्ड झालेला आहे, फक्त थोडीशी प्रोसिजर अजून बाकी आहे. काही दिवसातच तो आपल्या सगळ्यांसमोर मी घेऊन येत आहे. याविषयी मला थोडंसं सांगावंसं वाटतंय की आमच्या गुरुजींनी एक उपक्रम दिला होता आम्हाला रामनवमीच्या उत्सवामध्ये की किमान 1 तास रियाज आणि रामनामाचा जप हे झालं पाहिजे रोज. तर तो संकल्प मी सोडला होता आणि सकाळी रियाज झाला, त्यानंतर जप झाला आणि 5 मिनिटं मी शांत बसले होते. तेव्हा मला या अभंगाचे शब्द डोक्यात होतेच, कारण डिसेंबर महिन्यामध्ये स्वरूपानंदांच्याच एका अभंगाला मी संगीत दिलं होतं, तो सादरही केला होता आणि तेव्हा त्या स्पर्धेमध्ये मला बक्षीस मिळालं होतं आणि ते अभंगांचं पुस्तक बक्षीस स्वरूपात मला मिळालं होतं. त्यामुळे त्या अभंगांचे शब्द माझ्याकडे होते, पण रोजचे व्याप, शाळा, काही जबाबदाऱ्या याच्यामुळे ते थोडंसं मागे राहिलं होतं. पण हा जप आणि रियाज झाल्यानंतर मला ते सुचलं. मी सहज असं गुणगुणलं आणि म्हटलं हे चांगलं वाटतंय. मग नंतर संध्याकाळपर्यंत अंतऱ्याची पण चाल सुचली. या अभंगामध्ये जो कोरस पार्ट केलेला आहे ते मला सुचत गेलं आणि मग मी ठरवलं की आता मागे नाही यायचं, आता हा आपण छान रेकॉर्ड करायचा. यासाठी काय काय करावं लागेल ते सगळं करायचं, हा अनुभव घ्यायचा, यातून शिकायचं हे मुख्य होतं. कसं रेकॉर्ड होतं, काय त्यासाठी किती व्यक्तींना भेटावं लागेल, वाद्य कुठली घ्यायची, काय हे सगळं मला बघायचं होतं, हा अनुभव घ्यायचा होता. आणि त्याप्रमाणे नाशिकच्या डॉक्टर श्री आशिष रानडे यांना मी संगीत संयोजनाबद्दल विचारलं. तेही हो म्हणाले. त्यानंतर माझी वादक मंडळी आहेत त्यांना बरोबर घेतलं. अनेक तज्ज्ञ मंडळींना जाऊन भेटले, त्यांच्याशी चर्चा केली आणि हा अभंग मी रेकॉर्ड केला. हा स्वामींचा आणि श्रीरामाचा आशीर्वाद मला मिळाला असं मी समजते. कारण आपल्याला काहीतरी सुचतंय, काहीतरी निर्मिती होतीये, हा आनंद माझ्यासाठी खूप मोठा आहे. आणि यासाठीचा लागणारा सगळा खर्च हा खरंच आवाक्याच्या बाहेरचा आहे, पण तोही मलाच करायचा होता. कारण मी म्हटलं की नाही, हे मला सुचलंय, त्यामुळे याचा खर्चही मीच करणार हे मी ठरवलं होतं. त्यासाठी अनेक लोकांची मला साथ लाभली. सर्वप्रथम म्हणजे आई वडील. ते घरात बघत होते म्हणून मी बिनधास्त जात होते बाहेर. मुलगी, सासरची मंडळी, नवरा, या सगळ्यांची साथ लाभली. आणि मी ज्यांच्याकडे सुगम संगीत शिकले त्या माझ्या मॅडमनी हे ऐकल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. त्या म्हणाल्या, आता अश्विनी मागे वळून बघू नकोस, आता खरंच पुढे जा, खूप छान प्रगती करते स्वतःची, आता अजिबात मागे वळून पाहू नको. आमचे गुरुजी त्यांनाही ही चाल ऐकवली. तेही म्हणाले, खूप छान, रेकॉर्ड करा, आशीर्वाद आहेत. असं जेव्हा आपल्याला ऐकायला मिळतं तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि उत्साह वाढतो. त्यासाठी जी काही धडपड होती ती मी केलेली आहे. आणि आपले बिरवाडीकर, महाडकर हे तर मला लहानपणापासून गाताना बघतायत, त्यामुळे त्यांनाही आनंद होणार. महाडला सुद्धा आम्ही लहानपणी होतो तेव्हा कार्यक्रमात मी भाग घ्यायचे. महाडमधल्या बऱ्याच मंडळींबरोबर मी गायलेली आहे. आम्ही छोटे छोटे कार्यक्रम करायचो.
पण खरा वाव किंवा आपण म्हणतो ना की प्रगती ही मला आता दिसायला लागली. इथे जेव्हा मी गुरुजींकडे शिकायला सुरुवात केली तेव्हा मला ती योग्य दृष्टी सापडली. संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा बदलत गेलाय की हे अभ्यासापुरतं मर्यादित न राहता त्याला कसं आणखीन छान फुलवता येईल हे मला समजायला लागलं. आपल्या खेडेगावात सुद्धा खूप टॅलेंट आहे. अनेक मुलांकडे, व्यक्तींकडे कला आहे. फक्त त्याला योग्य वाव मिळावा लागतो, योग्य दिशा मिळावी लागते. तर अभंग नक्की ऐका. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे तुम्हा सर्वांचे आशीर्वाद फेसबुकवरून मला मिळत असतात, पण प्रत्येकाला धन्यवाद देणं, नमस्कार म्हणणं मला तितकं शक्य होत नाही कधी कधी. त्याबद्दल क्षमस्व. सगळ्यांना विनंती आहे, माझे विरवाडीकर, महाडकर, पुणेकर, ठाणेकर, आत्ताच नवीन ओळखी झालेले माझे मित्रमैत्रिणी, जी माणसं आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे, आमचे नाशिककर, की हा अभंग नक्की ऐका आणि मला असंच तुम्हा सर्वांकडून प्रेम, आशीर्वाद मिळत. धन्यवाद.